नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो नवीन प्रश्न, खतरनाक प्रश्न आणि आपण सोडणार आहोत सेकंदामध्ये। या ठिकाणी कशा पद्धतीने सोडवायचं पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। बघूयात या ठिकाणी आजचं उदाहरण पहा। या ठिकाणी काय दिलेले आहे, 1/वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 10 अधिक 1/वर्गमुळात 10 अधिक वर्गमुळात 11 अधिक 1 डॅश 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 अधिक 1/वर्गमुळात 15 अधिक वर्गमुळात 16 पर्यंत या ठिकाणी आपल्याला बेरीज करायला सांगितलेली आहे। अशा पद्धतीनं अतिशय अवघड असणारा हा प्रश्न आहे, पण आपण सोडवणार आहोत सोप्या पद्धतीनं एकदम सेकंदामध्ये। या ठिकाणी उदाहरण आपण काढणार आहोत। पहा या ठिकाणी काय करायचं, अशा टाईपचं उदाहरण असेल, वरी या ठिकाणी अंश सारखा असेल, बेरीज केलेली असेल आणि वर्गमुळामध्ये अशा पद्धतीनं संख्यांची बेरीज केलेली असेल तर काय करायचं आहे, याच उदाहरणामध्ये सुरुवातीचं जे या ठिकाणी संख्या छेदस्थानची वर्गमुळातली आहे ती किती आहे पहा। या ठिकाणी आहे 9 आणि शेवटची वर्गमुळातली संख्या पहा किती आहे 16। अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला वर्गमुळामध्ये सुरुवातीला वर्गमुळातली आणि शेवटच्या वर्गमुळातली पूर्ण वर्गसंख्या दिलेली असते, त्यांचं वर्गमूळ काढायचं आहे। या ठिकाणी 9चं वर्गमूळ आलं 3 आणि 16चं वर्गमूळ आलं 4। यांची काय करायची, वजाबाकी करायची आहे। वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या डायरेक्ट वजा करा। 4 मधून 3 गेले, खाली राहिले 1, म्हणजे आपलं उत्तर किती आलं या ठिकाणी 1। पाहूयात पुढील प्रश्न। या ठिकाणी परत या ठिकाणी सुरुवातीची संख्या किती आहे 16 वर्गमुळात आणि शेवटची संख्या वर्गमुळात किती आहे 25, म्हणून या ठिकाणी 16चं वर्गमूळ आलं 4 आणि 25चं वर्गमूळ किती आलं 5। यांची डायरेक्ट वजाबाकी करा, यांची वजाबाकी येते 1। या ठिकाणी डायरेक्ट वजाबाकी करायची, म्हणजे उत्तर किती आलं 1। पुढील उदाहरण तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या ट्रिकनं सोडवा आणि सेकंदात या ठिकाणी कमेंटमध्ये कळवा। भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद।